चला तर मंडईत आज करूयात पारंपरिक पद्धतीची तुरीच्या डाळीचे चुरीचे लवट. तर पूर्वी काय केलं जात होते, जेव्हा तुरीची डाळ घरीच दळायची किंवा चक्कीवरून आणायची तर चुरी पडायची, तर त्या चुरीपासून मस्त असे पौष्टिक लवट केले जात होते आणि खायला तर छानच लागतात. तर आज आपण तीच पारंपरिक पद्धतीने रेसिपी करणार आहोत, तुरीच्या डाळीच्या चुरीचे लवट. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर तुमच्याकडे ही तुरीच्या डाळीची चुरी नसेल तर तुम्ही एक वाटी तुरीची डाळ घेऊ शकता. मी इथे तुरीच्या डाळीची चुरी घेतलेली आहेत आणि 4 तास भिजत ठेवायचं आहे. स्वच्छ धुवून घ्यायची डाळ किंवा चुरी 2-3 वेळा आणि पाणी टाकून 4 तास भिजत ठेवायचं आहे. आता मी इकडे मसाले भाजत आहे. 2 चम्मच शेंगदाणे, 2 चम्मच तीळ, 2 चम्मच धनी आणि 2 चम्मच खोबरा किस घातलेलं आहेत आणि छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हलकंसं भाजायचं आहे मीडियम आचेवर. आता त्याच तव्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे कापलेले आहेत, लांब आकाराचे. ते कांदे भाजायचे आहेत. 1 चम्मच तेल घालायचं आहे, 1 टेबलस्पून, आणि छान असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मस्त कांदे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यातच 5 ते 6 लसूण पाकळ्या भाजलेल्या आहेत, हलकेसे भाजायचे आहेत. नंतर टमाटर भाजून घ्यायचे आहेत. याच्यातच एक नंबर भाजी होतात ही, आणि खायला तर खूप छान, हॉटेलपेक्षाही छान भाजी लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी. आता आपला कांदा, टमाटर, लसूण छान भाजून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता छान काढून घेतलेलं आहेत. आता बघा, आमच्याकडे एक मांजर आहे, मांजरीचं पिल्लू बघा मस्त असं फ्रीजवर बसलेलं आहे. तर मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. बघा किती गोड दिसते. तर आता आपली तुरीच्या डाळीची चुरी आता भिजलेली आहेत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये छान बारीक करून घ्यायचं, म्हणजे जाडसरच बारीक करायचं आहे. तर त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, हिरवी मिर्च आणि कोथिंबीर घालायची आहेत आणि अर्धा चम्मच जिरं. हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि छान टेस्टी होतात. तर इथे मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. आता ही तुरीच्या डाळीची चुरी आहे ती छान बारीक झालेली आहेत, म्हणजे जाडसरच बारीक करायचं आहे. तर हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच पॉटमध्ये टमाटर, कांदा, लसूणची पेस्ट करायची आहे. आता कढईमध्ये 3 चम्मच तेल घातलेलं आहे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. जिरं मोहरी तडतडली की कांदा, टमाटर, लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि कांदा, टमाटर, लसूणची पेस्ट छान होऊ द्यायची आहे तेल सुटेपर्यंत. बघा, तेल सुटेपर्यंत मसाला झाला की भाजीची चव छान येते आणि भाजीला कलर, टेक्स्चरसुद्धा छान येते. आता याच्यामध्ये शेंगदाणा, तीळ, खोबरा किसचं जे आपण बारीक केलेलं आहे भाजलेलं, ते पावडर घालायचं आहे. शेंगदाणे, तीळ आणि धनी, खोबरा किस. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, फोडणीमध्ये जर थोडीशी कोथिंबीर घातली तर आणखीनच चव वाढते भाजीची. तर आताच घालायचं आहे सुके मसाले. आता तेल सुटेपर्यंत मसालाही छान झालेला आहे. तर याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनी पावडर आणि 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गोडा मसाला आणि छान परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. आणि याच्यामध्ये आता गरम पाणी सोडायचं आहे. तर तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी सोडा. गरम पाणी सोडलं की भाजीचा कलरसुद्धा छान येते आणि भाजीची चवसुद्धा छान येते. बघा, आता मस्त 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण इकडे लवट करायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण जे बारीक केलेलं आहे हे तुरीच्या डाळीची चुरी, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच बेसन घातलेले आहेत बाइंडिंगसाठी, अर्धा चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच धनी पावडर घातलेला आहे आणि 1 चम्मच लाल तिखट आणि चवीपुरते मीठ. थोडंसं आमचूर घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट अशी चव तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही जर माझं चॅनल भारती होम किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि आता छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे गोळे करायचे आहेत, म्हणजे लवट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. आता छान अशा पद्धतीने लवट करून घेतलेले आहेत.
तुम्ही जर ही भाजी करत असाल आणि ती कशा पद्धतीने करत असाल तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी पद्धत जर आवडली असेल तर तसंही कमेंटमध्ये सांगा. माझी तर पद्धत एकदम साधी सोपी आहे. तर आता आपले लवट छान करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही मस्त असे लवट झालेले आहेत आणि खायला तर एकदमच छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. ही भाजी पारंपरिक पद्धतीची आहेत आणि खूप छान टेस्टी भाजी होते. तर आता संपूर्ण लवट करून झालेले आहेत. आता भाजीच्या रश्यालाही छान उकळी आलेली आहेत आणि अशा उकळत्या रशामध्ये हे लवट सोडून घ्यायचे आहेत. बघा मस्त अशी भाजीला रस्स्याला तर्री आलेली आहेत आणि छान अशा उकळत्या रशामध्ये हे लवट सोडून घ्यायचे आहेत आणि 10-12 मिनिटे मिडियम आचेवर मस्त हे लवट शिजून घ्यायचे आहेत. हे लवट कसे शिजले ते कसं ओळखायचं तर हे लवट जे आहे ते वरतं रशावर तरंगले पाहिजेत. जर तरंगले हे लवट तर समजायचं आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे. तर आता भाजी तर मस्त शिजलेली आहे. तर एका सर्विंग्स बॉलमध्ये म्हणजे भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा आता ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशाईसोबत खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात. तर बघा मस्त असे लवट झालेले आहेत आणि दिसायला पण छान हॉटेलपेक्षाही खूप भारी झालेली आहेत भाजी आणि चवीला तर भन्नाट झालेले आहेत. खूपच छान झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.